बघा, रिक्षा चालवणार आहे मी बघत असतो, तुम्ही बघत नाही, तुम्ही शाळेत असता. जेवढे रिक्षा चालक मी बघतो, जे बी भरपूर आता जे वडील टेम्पो चालवतात ना, काय ती लोक तुम्ही बघा, आपल्या पोरांना शिकवण्यासाठी काय करतात, वडापाव खातात. मी लय वेळा बघितले. रिक्षावाले 1-2 तास आराम करतात दुपारचं, माहिती आहे ना, झाडं असतं कुठेतरी, आम्ही ड्युट्या करत असतो, आम्ही बघतो रिक्षावाला साईडला लावलेला असतं आणि तो वडापाव किंवा भेळ खातो. म्हणजे एका वडापावावर पूर्ण दिवस काढतो तो. म्हणजे विचार करा, आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि आपल्याला बर्गर पाहिजे, हे पाहिजे, पैसे पाहिजे, बुटं पाहिजे भारीतली, बरोबर ना. आम्ही बघतो अक्षरशः आम्ही जेवण घरनं आणतो मस्त भाजी चपाती, पण तो रिक्षावाला पैसे वाचवण्यासाठी ते बी बघतो 10-12 रुपयाला वडापाव कुठं भेटतो. 15 रुपयामध्ये भेटला, तर एक वडापाव घेतला, मिरची खाल्ली, पाणी पिलं आणि झोपला. म्हणजे त्याचा पूर्ण दिवस वडापाव जातो. त्यांनी मी खाल्लं असतं की, बरोबर ना, त्यांनी मी काय बी खाल्लं असतं, आपल्याला जे पाहिजे ते खाल्लं असतं. ते विचार करा तुम्ही, नंतर पुढं खूप पस्ताव होईल तुम्हाला. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, नोकरी भेटत नाही, जेव्हा नोकरी करता, तेव्हा आईवडिलांची आपल्याला किंमत कळते. पण लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलंय, बरोबर ना. ह्याला आता अर्धा तास उभं राहा म्हणले की ह्याचं पाय दुखल, कंबर दुखल, पण आईने 9 महिना पोटात जन्म दिलाय, हा विचार करायचा कधी. 9 महिन्यात जी आई आपली त्रास काढून घेते पोटात, विचार करा तिला किती कळकवत असेल. म्हणजे ती घरातली कामं बी करायची, घरच्यांचा त्रास काढायचा, बाहेरची कामं करून मग तुम्हाला समोरून. म्हणजे आई वडील जन्म का देतात तेच विचारलं तुम्हाला, त्यासाठी दिलं यांनी की पुढं काहीतरी करावं, त्यांना सांभाळावं. त्यांनी आज वडापाव खाल्ला, तर उद्याच्याला तुम्ही मोठून त्यांना काय चारलं पाहिजे, वडापाव का. तुम्ही नोकरीला लागणार, तुम्ही तेच करणार, हे वडापाव का.